2026 मधील बदली धोरणाचा निषेध 2026 मधील प्रशासकीय बदली धोरणाचा निषेध 2026 मधील प्रशासकीय बदली धोरणाचा निषेध शासनाचा मनमानी शासनाची मनमानी पाहिजे। परिचारिका एकजुटीचा विजय असो परिचारिका एकजुटीचा विजय असो हम सब एक है हम सब एक है। विजय असो एक है एक है। 2028 पर्यंत जर आमचा करार होता तर यांनी बदलीचा घाट कशामुळे घातला आणि 2028 पर्यंत त्यांनी आम्हाला ठेवून घ्यावे आणि आमचा समायोजनचा जो मुद्दा आहे लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा रुग्णालय समायोजन होते तर मग धाराशिव असं काय वेगळं आहे आणि स्टाफ तिथली काय वेगळी सेवा देते, रुग्णसेवा ही एकच असती। तर इथं पण त्यांनी धाराशिवमध्ये आम्हाला रुग्णसेवा एकच आहे, स्टाफ तेच आहे, तर आम्हाला त्यांनी सामावून घ्यावं आणि डॉक्टरांना दिले त्यांनी बदलीमध्ये। पण स्टाफ नर्सेसला जे आहे ते जागा त्यांनी ब्लॉक दाखवलेल्या आहेत किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये पण मधून येणाऱ्या स्टाफना सुद्धा हे जिल्हा रुग्णालय दिलेलं नाही आहे। मग डॉक्टरमध्ये आणि नर्सेसमध्ये त्यांनी भेदभाव का केला? शासनाला माझी एकच विनंती आहे, रुग्णसेवा ही स्टाफ नर्स फक्त रुग्णसेवा देते, रुग्णसेवा एकच असते, पण DMR आणि DHS हा भेदभाव का? आणि त्यांनी DMR मध्ये आम्हाला सामावून घेतलंच पाहिजे। ही आमची 2019 पासून आम्ही आमच्या फेडरेशनच्या वतीने आम्ही पत्र देत आहे समायोजनाचं, तर त्यांनी आम्हाला विचार केला पाहिजे। याविषयी तुम्ही वरिष्ठाकडे काय तक्रारी केली आहेत का, काय निवेदन वगैरे दिली आहेत का? आम्ही याच्या अगोदर माननीय राणादादा यांना पण आम्ही भेटून समायोजनचा मुद्दा हे केला होता, त्यांनी आम्हाला एक पत्र दिलेलं आहे आणि ते जोडून आम्ही संचालकाला दिलेलं आहे। संबंधित 2019 मध्ये माननीय माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पण निवेदन दिलेलं आहे आणि 22-23 मध्ये माननीय तानाजी सावंत आरोग्यमंत्री होते तेव्हा त्यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्ही वारंवार पाठपुरावा करत आलेलो आहे की आम्हाला DMR मध्ये सामावून घ्या म्हणून। आश्वासन दिले गेली, फक्त आश्वासन दिले गेलेले आहे आणि एकही आणखीन पत्र नाही आणि उलट ते आम्हाला इथून काढण्याच्या मार्गावर आहेत। तरी मी या गोष्टीचा निषेध करते आणि मग जर आम्हाला त्यांना आज रिलीव्ह करायचं आहे तर आजच्या तारखेतच रिलीव्ह करा। रुग्णसेवा कोलमडू नये म्हणून आमचा उपयोग त्यांनी करून घेतात आणि 30 सप्टेंबर नंतर यांची भरती करून ते शेवटी आम्हाला काढणारच आहे, तर याचा आम्ही निषेध नोंदवतो आज। मी स्वतः कॉन्ट्रॅक्ट बेस्ड ERT सेंटरमध्ये काउन्सिलर आहे। माझी पत्नी तेरला आहे। आम्ही तेरलाच धाराशिव मागितलं होतं, परंतु धाराशिव ब्लॉक दाखवल्यामुळं माझ्या पत्नीचं भूमला बदली करण्यात आली। कारण आमची अडचण, मी स्वतः डायबिटीस आहे, पेशंट आहे, माझी पत्नी डायबिटीस पेशंट आहे आणि विशेष म्हणजे माझी मुलगी डिलेवरीचं तिचं सध्या 8वा महिना सुरू आहे। आम्ही एक वर्षभरासाठी आम्ही स्थगिती मागली तरी पण दिली नाही आणि लॉंग रूटला भूममध्ये दिलेलं आहे। आणि ह्यापूर्वी लातूर आणि अकोला ह्या धर्तीवर DHS to DMR असं समायोजन झालेलं आहे, म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग ते शैक्षणिक विभाग ह्यामध्ये समायोजन झालेलं आहे। तर त्या धर्तीवर आमचं पण समायोजन व्हावं, कारण ह्या आकांक्षित जिल्ह्यामध्ये DMR मध्ये येण्यास कोणी तयार नाही, तर आम्ही इथलेच आहोत, तर आम्ही काम करण्यास इच्छुक आहोत, तरी आमचं समायोजन सरकारने मनावर घेऊन करून घ्यावं ही नम्र विनंती आहे। महागतराव कावळे, जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे परिचारिका पदावर कार्यरत आहे। सध्या आमचे जून 2026ला आमची जी बदली झाली त्यामध्ये आमच्या वयाचा विचार केलेला नाही। सध्या मला परंडळ दिलेला असून
ह्या रिटायरमेंटला वहिदा शेख ह्या रिटायरमेंटला 1 वर्ष राहिलं तरीही त्यांची बदली करण्यात आलेली आहे. वयाचा विचार केलेला नाही आणि आत्ता सध्या परंडा येथे कार्यरत असलेल्या इंचार्जला रिलीव करून तिथे विनंती बदलेली इंचार्ज दिलेली आहे. मग मी जाणार कुठे? मी माझ्या ज्या जागेवर माझी बदली केलेली आहे ती जागा भरण्यात आलेली आहे. मला जर ह्या रिलीव केलं तर मी जाणार कुठे? हा प्रश्न माझा सरकारला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.